नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या साताऱ्याची सून वैष्णवी या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मी आज इथे रेडी होत आहे। आमच्या बिल्डिंगची सत्यनारायणाची पूजा होती आणि हळदी कुंकाचा कार्यक्रमही होता। बायकांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हटला म्हणजे नट्टापट्टा हा आलाच। सो मी इथे रेडी व्हायला घेतलं आहे। मी विचार केला काठपदर घालेन, पण नंतर विचार केला की मी लाईटवेट साडी घालते, कारण काठपदर साडी पूर्ण मॅनेज नाही होणार, कारण गेम्स पण खेळायचे होते, नाचायचं पण होतं, पूर्ण धमाल करायची होती। तर पुढे या ब्लॉगमध्ये मी त्या क्लिप्स पण ॲड केलेल्या आहेत की आम्ही कसे नाचलो, कसे गेम्स खेळलो, सगळे धमाल व्हिडिओ मला जसं जसं क्लिप्स भेटल्या तशा मी ॲड केलेल्या आहेत। आणि इथे मी आता तयारी करायला सुरुवात केली आहे। तयारी करण्यासाठी मी काही फाउंडेशन वगैरेचा वापर नाही केला आहे, फक्त बीबी क्रीम लावली आहे, कारण मला जास्त हेवी मेकअप नव्हता पाहिजे, लाईटवेट पाहिजे होता। कारण जास्त पण मेकअप एवढा काही खास नाही वाटत, आपण थोडा लाईटवेट केला तर जरा छान वाटतं, नॅचरल पण वाटला पाहिजे जरा। आणि मी इथं पटकन ब्लश लावून घेतला। ब्लशसाठी माझ्याकडे ब्लश संपला होता, त्यामुळे मी ते लिपस्टिकचा वापर केला आहे आणि त्याच्यावर पावडर लावले, कारण मला आधी म्हणजे ब्लश जरा जास्त वाटत होता डार्क म्हणून मी पावडर त्याच्यावरती लावली। आणि मी इथं आयब्रो थोडेसे फिल करून घेतलेत, कारण थोडं जरा लाईट वाटत होते। आणि मग मी आयशॅडो लावले। आता गुलाबी लावू का कॉपर लावू असं झालं होतं मला, मी दोन्ही मिक्स करून काही लावलेलं आहे आणि त्यानंतर लायनर लावला, काजळ लावला आणि अशी मग मी थोडी रेडी झाले। आता फायनल टच म्हणजे आपली लिपस्टिकशिवाय आपण काय अपुरे आहोत। लिपस्टिक लावून घेतली, त्याच्यानंतर मग बिंदी लावायला घेतली, पण ती टिकली मला आवडली होती, पण ती मला लास्टला मी चेंज केलेली आहे, कारण एवढी खास दिसत नव्हती असं माझ्या मिस्टरांचं म्हणणं आहे। आणि मी मंगळसूत्रामध्ये हे स्टोनचं मंगळसूत्र घालायला घेतलं आहे, छान वाटत होतं हे, दिसायलाही लुक येत होता, पूर्ण साडीला गेटअप येत होता त्याच्यामुळे। आणि ह्याच्यावरती इयरिंग्स होते, मी तेही इयरिंग्स वेअर केले होते, पण मला ते इयरिंग्स एवढे म्हणजे खास नाही वाटले, कारण आपण कार्यक्रमाला जातो आणि आपला कार्यक्रम आहे, कधीतरी एन्जॉयमेंट करतो आणि कार्यक्रमामध्ये आपण हेवी काहीतरी इयरिंग्स वगैरे घातले तर जरा लुक अजून छान येतो। त्यामुळे मी कानातले असे स्टोनचे न घालताना हे घातलेत ग्रीन कलरचे, थोडे कॉन्ट्रास्टमध्ये। ॲक्च्युली डायमंडचे कानातले चांगले वाटत आहेत की स्टोनचे, हे मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा। आणि असे मी रेडी झाले, मी बघते कुठले छान वाटत आहेत। तसे मला हे बारीकही आवडले होते कानातले, पण मग मी हिरवेच ठेवले, कारण थोडेसे मोठे कानातले जरा वाटत होतं काहीतरी, आपण असं कार्यक्रमाच्या वेळेलाच आपण एवढे मोठे कानातले घालतो, आपण डेली वेअरमध्ये तर छोटेच कानातले घालत असतो, तेव्हा झालं। आणि अशी मी फायनल लुक आहे। माझे मिस्टर मला बोलले होते की तू टिकली चेंज कर, ती टिकली काय एवढी खास दिसत नाही आहे। मी ती टिकली चेंज केली आणि मग ही अशी वेल्वेटची टिकली असते त्यातली गुलाबी कलरची टिकली लावली आहे, कारण ती स्टोनची टिकली काही फारशी दिसून येत नव्हती, पण ही पिंक कलरची टिकली लावली मी। इथे सर्वांनी फोर्स केला होता की वहिनी तुम्ही उखाणा घ्या, काकी उखाणा घ्या। मग म्हणलं ठीक आहे बाबा, घेते उखाणा। मी असा एक छोटासा उखाणा घेतला आणि मस्त मज्जा आली। हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हटला म्हणजे उखाणा तर येतोच, आणि उखाणे घेतले। त्याच्यानंतर असे गेम्स खेळले, संगीत खुर्ची वगैरे। आणि माझ्याकडे संगीत खुर्चीची क्लिप नाही आहे माझी, कारण मी पहिल्याच वेळेमध्ये आऊट झाली होते। आणि मग नंतर असा आमचा डान्स झाला मस्तपैकी, छान आम्ही मस्त नाचलो, सगळ्या बायका मुली, तर मस्तपैकी आम्ही हा कालचा कार्यक्रम एन्जॉयमेंट केला पूर्ण दिवसभर, आणि रात्रीसुद्धा मस्त डान्स वगैरे करून एकदम एन्जॉय केला। आता पुढच्या वर्षी हळदी कुंकापर्यंत आठवण राहील वर्षभर काल किती मजा केली ती। आणि तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मराठी चॅनलला। चला तर मग भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओसोबत।